In previous lecture, we start our 10th lesson, that is cell and cell organelle. In this lesson, we already learn about structure of cell, then component of cell, that is first one, cell wall, second one, plasma membrane. Then today I going to tell you the third cell component, that is cytoplasm. So here we see one diagram. Here we see one diagram. This is cell of onion peeling, cell wall, nucleus, cytoplasm and vacuoles. This is a onion peeling slide. Okay. What is the cytoplasm? See, cytoplasm is a fluid between plasma membrane and nucleus. Cytoplasm is a fluid between प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस. मग न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन यांच्यामध्ये जो लिक्विड स्टिकी पदार्थ असतो त्याला काय म्हटलं जातं, तर सायटोप्लाझम म्हटलं जातं. हे बघा इथं. ओके. इट इज मूव्हिंग स्टिकी सबस्टन्स. कसा असतो? स्टिकी म्हणजे चिकट पदार्थ असतो. मेनी सेल ऑर्गॅनिल्स आर सस्पेंडेड इन सायटोप्लाझम. सस्पेंडेड म्हणजे विखुरलेले, पसरलेले असतात बरेचसेच सेल ऑर्गॅनिल्स. मग सेल वॉल, न्यूक्लियस, व्हॅक्युल्स आर विखुरलेले म्हणजे सस्पेंडेड इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझम इज द medium for cellular chemical reaction. The part of the cytoplasm other than organelles is the cytosol. Part of the सायटोप्लाझम. सायटोप्लाझमचा एक दुसरा पार्ट आहे तो म्हणजे काय, तर सायटोसिल. मग सायटोसिल काय करतं? सायटोसिल स्टोअर व्हायटल सबस्टन्स लाईक अमिनो ॲसिड, ग्लुकोज, व्हिटॅमिन्स. म्हणजे महत्त्वाचे जे सबस्टन्स आहेत, अमिनो ॲसिड, एनर्जी बुस्टर सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. अमिनो ॲसिड, देन ग्लुकोज, देन व्हिटॅमिन्स आर स्टोअर्ड. हे कुठं केलं जातं? सायटोसोलमध्ये स्टोअर्ड केलं जातं. इन ॲनिमल सेल सायटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युलर अँड डेन्स. मोर ग्रॅन्युलर म्हणजे खूप कणयुक्त असतात आणि डेन्स म्हणजे दाट असतात. while in plant cell it is thin and mostly pushed to the periphery due to longer central vacuole. ते काय असतात? पेरिफेरलला म्हणजे कडेला असतात आणि लॉंगर व्हॅक्युअल्स जवळ असतात. ड्यू टू कडेला असतात. कुणामुळे? तर व्हॅक्युअल्समुळे जवळ असतात. ओके. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे सेल ऑर्गॅनिल्स. The organelles is specialized subunit having specific function within cell. सेल ऑर्गॅनिलचं महत्त्वाचं काम काय आहे, तर स्पेसिफिक फंक्शन सेलमध्ये करणं. ओके. दे आर ऑर्गन ऑफ सेल. त्याला सेलचं ऑर्गन असं म्हणतात. ऑर्गन ऑफ सेल. Each organelles has its own lipoprotein. प्रत्येक ऑर्गॅनिल्सला त्याचं स्वतःचं लायपोप्रोटीन असतं. ओके. Other organelles can be seen only with electron microscope. आपल्याला जर लायकोप्रोटीन किंवा सेल ऑर्गॅनिल्स बघायचे असतील तर आपण आपल्या नेकेड आईजनं ते कधीही पाहू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचीच गरज असते. ओके. द नेक्स्ट पॉइंट or the important point is the nucleus. आता what is the nucleus? See here. This is nucleus. In nucleus you see that is chromatin, then nucleolus, then nuclear spores and nuclear membrane. See, this diagram is under electron microscope. Nuclear covered by double layered membrane. Nuclear covered by double layer membrane with small spores. त्याच्यावरती काय असतात? स्मॉल स्पोअर्स असतात. These spores allow the passage of material in and out of the nucleus. ते स्पोर्स काय करतात? अलाउ टू पॅसेज म्हणजे मटेरियल इन आणि आउट करण्यासाठी जागा देतात, आत बाहेर करण्यासाठी. न्यूक्लियस हॅज वन राउंड न्यूक्लिओलस अँड नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर. न्यूक्लियसमध्ये काय असतं, तर राउंडेड न्यूक्लिओलस असतो आणि नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर असतं. याच्यामध्ये क्रोमॅटिन फायबर असतो. ओके. क्रोमॅटिन फायबर आर थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर. कसं आहे, तर पातळ थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं. विच कंडेन्स टू फॉर्म शॉर्ट थिक क्रोमोझोम. आणि त्याचं रूपांतर पुढं कशात होतं, तर कंडेन्स म्हणजे रूपांतर होतं कशामध्ये, तर क्रोमोझोममध्ये.
ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. कधी? तर जेव्हा सेल डिव्हिजन व्हायचे असते, जेव्हा रिप्रोडक्शन करायचं असतं त्यावेळेस. ठीक आहे. देन फंक्शनल सेगमेंट ऑफ क्रोमोझोम आर कॉल्ड जीन. क्रोमोझोम मधला सगळ्यात महत्वाचा काम करणारा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात? जीन. मग जीनमुळे काय होतं तर वन जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशन कडे आपल्या जेनेटिक कॅरेक्टर आहे त्या ट्रान्सफर केल्या जातात. The next function of nucleus. What is the function of nucleus? It control all metabolic activity of cell and also the cell division. All the metabolic activity म्हणजे आपल्या सेल मध्ये होणाऱ्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम कोण करत असेल तर न्यूक्लियस करतं. अँड ऑल्सो सेल डिव्हिजन, आणि या सेल डिव्हिजन मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करतं. It is involved in the transmission of hereditary character from parent to offspring. Involves म्हणजे संक्रमण करणे, पुढच्या पिढीमध्ये पाठवणे. पॅरेंट सेल कडून ऑफस्प्रिंग कडे म्हणजे नवीन जन्माला येणाऱ्या बाळाकडे हेरिडिटरी कॅरेक्टर पाठवण्याचं जे काम आहे ते कोण करतं तर न्यूक्लियस करतं. न्यूक्लियसच्या महत्त्वाचे दोन काम काय आहेत? एक तर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ऑफ सेल डिव्हिजन आणि दुसरं म्हणजे हेरिडिटरी कॅरेक्टर ऑफ पॅरेंट ऑफ ऑफस्प्रिंग. समजलं? आता त्यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय तर इथं बघा आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची डायग्राम दिसते. ही डायग्राम आपण नोटबुक मध्ये काढायची आहे. सो कॅरेक्टरिस्टिक बघा. द ऑर्गेनेल्स विच contains various substance inside the cell is called endoplasmic reticulum. Organelles which conduct the various substance म्हणजे various substance जे असतात ते कंडक्ट करण्याचं काम म्हणजे वाहून नेण्याचं काम कोण करतं सेल मध्ये तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. शॉर्ट मध्ये आपण त्याला ER सुद्धा म्हणतो. ER has a net like structure consisting of interconnection मिनिएचर ट्यूब्स. इंटरकनेक्शन म्हणजे सूक्ष्म छोटे छोटे अशा नलिका ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं. ओके. अँड शीट फिल्ड विथ फ्लुइड, आणि त्याच्या ज्या शीट्स असतात त्या फ्लुइडने भरलेल्या असतात. ER इज कनेक्टेड टू न्यूक्लियस फ्रॉम इनसाइड टू प्लाझ्मा मेम्ब्रेन फ्रॉम आउटर साइड. न्यूक्लियसला इनसाइड मध्ये आणि प्लाझ्मा मेंबरला बाहेरून ते काय झालेले असतात कनेक्ट झालेले असतात. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन कडून मिळणारं सबस्टन्स असेल ते न्यूक्लियस पर्यंत पोहोचवणं, न्यूक्लियस कडून प्लाझ्मा मेम्ब्रेन कडे पोहोचवणं हे ERचं सगळ्यात मोठं काम असतं. रफ ER हॅज रायबोसोम्स ग्रॅन्युअल ऑन इट्स आउटर सरफेस. रफ ER काय असतात तर रायबोसोम्स ग्रॅन्युअल्स ऑन इट्स आउटर सरफेस वरती असतात. आता व्हॉट इज द फंक्शन ऑफ ER? सी इट इज द फ्रेमवर्क दॅट सपोर्ट द सेल. फ्रेमवर्क म्हणजे सेलला आधार देण्याचं जे महत्वाचं काम आहे, एक चौकट आहे ती सेलला आधार देणारी. इट इज फ्रेमवर्क दॅट सपोर्ट द सेल. कंडक्शन ऑफ प्रोटीन. कंडक्शन म्हणजे वाहून नेणे, प्रोटीन वाहून नेण्याचं काम सुद्धा कोण करतं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. देन टॉक्सिन दॅट हॅव एंटर्ड द बॉडी through food, air and water are made water soluble by ER and then flush out of the body. म्हणजे टॉक्सिन्स हॅव एंटर द बॉडी म्हणजे एखादा टॉक्सिन, एखादा दूषित पदार्थ वाईट खराब पदार्थ जर शरीरामध्ये आला फूड, एअर किंवा वॉटरच्या मार्फत तर तो वॉटर सोल्युबल बाय ER मध्ये सोल्युबल होतो आणि तो फ्लश आउट द बॉडी शरीरातून बाहेर टाकला जातो. याला काय म्हणायचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड देअर फंक्शन. डायग्राम तुम्हाला दिसते. आता त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे गोल्जी कॉम्प्लेक्स. सी दिस इज अ डायग्राम ऑफ गोल्जी कॉम्प्लेक्स. काय काय दिसते आपल्याला डायग्राम दिसतीये. ओके. तर गोल्जी कॉम्प्लेक्स बघा. इट इज मेड अप ऑफ 5 to 8 हॅलो अँड फ्लॅट सॅक प्लेस पॅरलल टू इच अदर. एकमेकांना पॅरलल असतात. ओके. टू इच अदर. दीज सॅक्स आर कॉल्ड सिस्टर्न. काय म्हणतात त्याला सिस्टर्न्स. ह्या पॅक्सला या पॅरलल प्लेसला काय म्हटलं जातं पॅरलल सॅकला काय म्हटलं जातं सिस्टर्न म्हटलं जातं. अँड आर फिल्ड विथ डिफरंट एन्झाईम आणि ते डिफरंट एन्झाईम मध्ये फिल्ड केलं जातं. द
protein coming for ER are enclosed in vesicle. द प्रोटीन कमिंग फ्रॉम ER मधून आलेले जे प्रोटीन आहे ते कुठं बंदिस्त किंवा कुठे ठेवले जातात तर या व्हेसिकल्समध्ये म्हणजे या चेंबरमध्ये ह्या जागांमध्ये ठेवले जातात विच कम्स टुवर्ड द गॉल्जी कॉम्प्लेक्स व्हाया सायटोप्लाझम आणि ते सायटोप्लाझम थ्रू गॉल्जी कॉम्प्लेक्स पर्यंत पोहोचवले जातात. दे फ्यूज विथ द फॉर्मेशन ऑफ फेस ऑफ गॉल्जी मेम्ब्रेन अँड एम्प्टी देअर कंटेंट इन द सिस्टर्न. ओके आणि ते गॉल्जी कॉम्प्लेक्सच्या मेम्ब्रेन मधून सिस्टर्न मध्ये काय केले जातात तर एम्प्टी केले जातात, रिकामी केले जातात. आता व्हॉट इज द फंक्शन ऑफ गॉल्जी कॉम्प्लेक्स? गॉल्जी कॉम्प्लेक्स इज सिक्रेटेड ऑर्गन ऑफ सेल. हा काय आहे? सिक्रेटेड ऑर्गन आहे. ओके. इट मॉडिफाइड सॉल्ट अँड पॅक्स मटेरियल सिंथसाइज इन सेल, एन्झाईम, म्युकस, प्रोटीन, पिगमेंट. हे काय करतात? ह्याचं महत्त्वाचं काम काय आहे तर मॉडिफाईड करणे, सॉर्टिंग करणे म्हणजे वेगळं करणे आणि मटेरियल पॅक करणे. कुठं तर सेलमध्ये. कोणतं तर एन्झाईम, म्युकस, प्रोटीन, पिगमेंट यांसारखं. अँड डिस्पॅच देन टू व्हेरियस टार्गेट लाईक प्लाझ्मा मेम्ब्रेन, लायकोसेन. आणि हे जे एन्झाईम आहेत म्हणजे हे जे मटेरियल आहे एन्झाईम, म्युकस, प्रोटीन किंवा पिगमेंट सारखं ते जिथं टार्गेट जिथं गरजेचं आहे तिथंपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं तर गॉल्जी कॉम्प्लेक्स करतात. त्या कुठं पोहोचवतात ते तर प्लाझ्मा मेम्ब्रेन, लायसोसोमपर्यंत. इट प्रोड्यूस व्हॅक्युअल्स अँड सिक्रेट व्हेसिकल्स. व्हॅक्युअल्स म्हणजे रिकाम्या जागा प्रोड्यूस करतात आणि तिथं व्हेसिकल्स प्रोड्यूस करतात, सिक्रेट व्हेसिकल्स तयार होतं. इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. हे सेल वॉल फॉर्मेशनमध्ये सुद्धा काम करतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायसोसोम. सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि लायसोसोम यांच्या फॉर्मेशनमध्ये सुद्धा गॉल्जी कॉम्प्लेक्स काय करतात तर मदत करतात. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण काय काय बघितलं तर न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड गॉल्जी कॉम्प्लेक्स. इन टुमॉरोज लेक्चर वी लर्न आवर नेक्स्ट टॉपिक that is lysosome and much more. Okay, thank you, bye, take care.